कोणी उठते सगळा ज्यातल्या ज्यांचं मानाचं स्थान आहे अशा लोकांची विटंबना करते। हा अधिकार दिला कोणी त्यांना? या अधिकाराच्या बाबतीमध्ये सोयीचं राजकारण बघू नका। न्याय हा सगळ्यांना आहे, कारण घटनेचा मूळ जो पाया आहे हा समानतेचा आहे। हा समानतेचा पाया आहे। तुम्हाला आणि मला समान अधिकार आहे। धर्माच्या सगळ्या लोकांना समान अधिकार आहे। मी काय खायचं, मी कसं वागायचं, मी कसं राहायचं, हा अधिकार माझा आहे। जोपर्यंत त्याचा त्रास दुसऱ्याला होत नाही तोपर्यंत तो अधिकार माझा आहे। मी काय खायचं, हल्ली काय झालंय, मी मांसाहार खायचा नाही आणि मी जर मांसाहारी असेल तर मला सोसायटीमध्ये घर मिळणार नाही। दिला कोणी अधिकार? हा घटनेने दिला। आणि मग अशा लोकांवरती कारवाई होणार नाही तर काय होणार? अशा लोकांच्या बाबतीमध्ये मी काय खायचं, मी काय खायचं हा अधिकार कोणाचा आहे? माझा आहे ना। माझ्या अधिकारावरती गदा आणणारा कोण आहे? एक समाज उठतो आणि सांगतो की मांसाहारी लोकांना या सोसायटीमध्ये राहायला देणार नाही, का तर ते मांसाहारी आहेत म्हणून। हा अधिकार दिला कोण? मटण कुठलं, झटक्याचं खायचं का हलालचं खायचं, हे देखील आता मंत्री ठरवायला लागलेत। हा कायदा कोणी आणला? नाही, तुम्ही व्हेज आहात पण कृत्य सगळी नॉन व्हेज आहेत। त्याच्यामुळे मटण कुठलं खायचं हे काय चाललंय सभागृहात? ज्या घटनेच्या आधारावरती, ज्या घटनेने मला अधिकार दिलाय, ज्या घटनेने मला राहण्याचा अधिकार दिलाय, खाण्याचा अधिकार दिलाय, मंत्री उठतायत आणि सांगतायत मल्हार असेल तरच खायचं, नाही तर खायचं नाही। म्हणजे तुम्ही काय करताय? दोन धर्मामध्ये तुम्ही तेढ करताय, दोन धर्मामध्ये तुम्ही फूट पाडताय। ज्या काय आता सध्या जे काय महाराष्ट्रात वातावरण आहे, जातीय दंगलीच्या पार्श्वभूमीवरती वातावरण तयार केलं जाते। आम्ही देखील हिंदू आहोत आणि हिंदू असल्याचा मला सार्थ अभिमान आहे। हिंदू असल्याचा मला बिलकुल दुःख नाही, अभिमान आहोत। परंतु मला बाळासाहेबांनी हे शिकवलं नाहीये की तू हिंदू आहे म्हणून रस्त्यावरती जाणाऱ्या प्रत्येक मुसलमानाची मान छाटून टाक। बाळासाहेबांनी काय सांगितलं की जे कोण असतील, मग ते हिंदू असो नाही तर मुस्लिम असोत, जर या देशाच्या विरोधात काम करणार असतील, या देशाच्या विरोधात जर ते काम करणार असतील, मग तो कोणी असो, तो आपल्या देशाचा शत्रू आहे। दुर्दैवाने त्यावेळेला जे काय बॉम्बबास्ट झाले, ज्या काय गोष्टी झाल्या, याच्यामध्ये मुस्लिम समाजाचे लोक आढळले आणि म्हणून बाळासाहेबांची ती सगळी वाक्य त्यावेळेला होती। आज काय झालंय, माझ्या इकडे एक सोसायटीमध्ये एक नेपाळी वॉचमॅन आहे, अख्खा रात्र ओरडत असतो जागते रहो, आणि त्याला असं वाटतं त्याच्यामुळे आम्ही सगळे सुरक्षित आहोत। तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय आणि त्याला असं वाटतं त्याच्यामुळे हिंदू धर्म टिकलाय। त्याचा असा समज झालाय, हल्ली काय शाल बिल घेऊन अशी म्हणजे समज झालाय। अरे त्यांच्या जीवावर नाही, हिंदू धर्म सांभाळायला आम्ही समर्थ आहोत, आमच्यात तेवढी ताकद आहे हिंदू धर्म सांभाळायची। परंतु माझ्या धर्माने किंवा मला ज्यांनी शिकवण दिली त्यांनी हे शिकवलं नाही, स्वतःच्या धर्माचं रक्षण करताना दुसऱ्याच्या धर्मावरती जाणीवपूर्वक अन्याय करणार नाही याची काळजी घ्यायला मला शिकवलेलं आहे। आणि त्याच्यामुळे जाती जाती तेढ वाढवणं, ज्या काय मागच्या काही दिवसातल्या ज्या काही घटना आहेत, या घटना तुम्ही सगळ्या बघा, जाती जातीमध्ये तेढ वाढवण्याचं काम केलं जातंय। वेगवेगळ्या गोष्टींवरती इथे सकाळपासून चर्चा झाली, मी त्या सगळ्या गोष्टी जात नाही, कारण तसं जर गेलो तर मला 2 दिवस या राज्यघटनेवरती बोलू शकतो। परंतु माझं म्हणणं असं आहे की ज्या घटनेने मला अधिकार दिलेत, त्या घटनेच्या माझ्या अधिकाराची पायमल्ली करण्याचा अधिकार ना मला आहे विरोधक म्हणून, ना सत्ताधाऱ्यांना आहे। हा कोणालाच अधिकार नाहीये, हा मला राज्यघटनेने दिलेला अधिकार आहे। आणि म्हणून मग मला राहायचं कसं, मला बोलायचं काय, मला खायचं काय, याचे अधिकार दुसरा कोणी ठरवू शकत नाही। हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी बजावणारच। त्याच्यामध्ये दुसऱ्या कोणाचाही हस्तक्षेप हा मला मान्य नाही आणि तो मान्य करू पण देणार नाही। याचबरोबर आपलं राज्य संघराज्य आहे, आपला देश संघराज्याच्या पद्धतीने चाललाय। केंद्र सरकार, युनियन टेरिटरी अशा वेगवेगळ्या भागामध्ये याची सगळी रचना केली गेलेली आहे। संघाचे अधिकार केंद्राचे अधिकार केंद्राकडे आहेत, राज्याचे अधिकार राज्याकडे आहेत।
युनियन टेरिटरीचे अधिकार युनियन टेरिटरीकडे आहेत, परंतु सगळ्या एकमेकाच्या अधिकारावरती अतिक्रमण करण्याचं काम चाललंय. मला जी काही माहिती आहे किंवा जी माझ्या वाचनामध्ये आहे, युद्धजन्य परिस्थिती, आपत्कालीन परिस्थिती, नैसर्गिक संकट अशामध्ये केंद्राचे अधिकार असतात. युद्ध याच्यामध्ये केंद्राचे अधिकार असतात. बाकी सगळे अधिकार हे राज्यांकडे असतात. परंतु आणि राज्यांना मदत करणं, राज्यांचा निधीचा समानता राखणं, राज्यांना उत्कर्ष राज्यांचा होण्यासाठी त्यांना जी काही मदत लागणं ती देणं, परराष्ट्र धोरण आखणं, ह्या गोष्टी केंद्राच्या अखत्यारीत येतात. परंतु सध्या चाललंय काय, प्रत्येक राज्यामध्ये जिकडे तुमचं सरकार आहे त्याच राज्यांना फक्त मदत मिळते, बाकीच्या राज्यांना मदत मिळत नाहीये. बाकीची राज्य भिकेचा कटोरा घेऊन केंद्र सरकारच्या समोर उभे आहेत. हा सगळीकडे तुमचंच आहे. म्हणून हा मणिपूरमध्ये पण आहे. तर अशा पद्धतीने केंद्राचा जो काय राज्य सरकारवरती हस्तक्षेप आहे, हा हस्तक्षेप या घटनेच्या माध्यमातून कुठेही लिहिले गेलेले नाहीये की केंद्राने राज्यामध्ये ढवळाढवळ करायची, केंद्राने राज्य सरकारमध्ये हस्तक्षेप करायचा, राज्य सरकारला जो काय निधी द्यावा लागतो त्या निधीमध्ये आखडता हात घ्यायचा, निधीचं समान वाटप हा या घटनेमध्ये दिलेला माझा अधिकार आहे. आता निधीचं समान वाटप केंद्र आणि राज्यामध्ये तर तफावत आहेच, तिकडे तो दुजाभाव आहेच, पण तो दुजाभाव राज्यामध्ये पण आहे. हा दुजाभाव निधीचं वाटप करताना ज्या पद्धतीने दुजाभाव केला जातोय, माझ्याकडे आज माझा मतदारसंघ आहे, ज्या मतदारसंघामध्ये महायुतीचा आमदार नाही, या मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या अगोदर 100 ते 200 कोटी रुपये पर्यंत पैसे दिले गेले. 100 ते 200 कोटी रुपये आपल्याला हवे असतील तर मी आपल्याला वर्क ऑर्डर आणून देतो. एखाद्या मतदारसंघामध्ये म्हणजे मुंबई सारखा, मी आता मुंबईचं बोलतो, 100 कोटी जिथे प्रत्येक वर्षी मला 13 ते 14 कोटी रुपये मिळतात, ज्या 15 कोटीमध्ये माझा मतदारसंघाचं सगळी कामं होतात, त्या मतदारसंघामध्ये 100 कोटीच्या वर्क ऑर्डर दिल्या गेल्या. मग त्या नगरविकास खात्यामध्ये दिल्या गेल्या, पालकमंत्र्यांच्या माध्यमातून दिल्या गेल्या, डीपीडीसी मधून दिल्या गेल्या. आता हे 100 ते 150 कोटी रुपये कोणाचे आहेत? हे करदात्याचे आहेत, हे माझे आहेत. मग मी ज्या वॉर्डामध्ये त्यांचा आमदार नाही, त्या वॉर्डात राहतो, त्या वॉर्डात जर माझा निधी आला नाही, त्या वॉर्डात माझं कामं झाली नाही, त्या वॉर्डातले माझे रस्ते झाले नाही, त्या वॉर्डातल्या माझ्या नागरिक सुविधा झाल्या नाहीत, त्या वॉर्डातला मला विकास कामाचा जो अपेक्षित आहे, ज्याचा अधिकार मला या पुस्तकाने दिलेला आहे, त्या वॉर्डामध्ये जर निधीचं असमान वाटप होत असेल, त्याला जबाबदार कोण? हा अधिकार दिलाय तुम्हाला राज्यघटनेने. आता जिथे नगरसेवक नाहीयेत, मुंबई महानगरपालिका आता अस्तित्वात नाहीये, सगळ्या जिल्हा परिषदा अस्तित्वात नाहीयेत, तिकडे नगरसेवक जे माजी असतील त्यांना फोडण्यासाठी 2-2, 5-5, 10-10, 12-12, 15-15 कोटीचे नगरसेवकांचे निधी दिले जातात. माझा काय दोष आहे की मी त्या वॉर्डात राहतो ज्या वॉर्डामध्ये माझा नगरसेवक नाहीये, त्या राजकीय पक्षाचा नगरसेवक नाही, त्या वॉर्डाला एका वॉर्डाला पैसे मिळतात, एका वॉर्डाला पैसे मिळत नाही. ही असमानता, निधीचं असमान वाटप ही या घटनेमध्ये अभिप्रेत आहे. आज 75व्या वर्षानंतर या घटनेची जी काय पायमल्ली होते, घटना पायदळी तुडवली जाते, जो भेदभाव केला जातोय, या भेदभावासाठी बाबासाहेबांनी ही घटना लिहिली नाही. बाबासाहेबांनी जी घटना लिहिली ती सगळ्यांना समान वागणूक, सगळ्यांना समान न्याय, याच्यासाठी बाबासाहेबांनी घटना लिहिली. आणि आज तुम्ही आमच्या पकडून एक वॉर्डाचा कार्यकर्ता तो देखील निधी घेऊन येतो एका विशिष्ट पक्षाचा की माझ्याकडे निधी आहे, आणि जो लोकप्रतिनिधी होऊन गेलाय, जो लोकप्रतिनिधी आहे, तो त्याच्या तोंडाकडे बघत बसतोय की तुला निधी मिळतोय, मला निधी मिळत नाही. ही असमानता नाहीये. या असमानतेसाठी बाबासाहेबांनी लिहिली होती घटना. आणि म्हणून ही असमानता दूर करण्याचं काम हे राज्याच्या प्रमुखाचं आहे. त्यांनी ही असमानता होऊ दिली नाही पाहिजे. हे राज्यपालांचं काम आहे, हे राष्ट्रपतींचं काम आहे, कारण ते या संघराज्याची जी काही यंत्रणा आहे याच्यातले प्रमुख घटक आहेत. आणि म्हणून राज्य सरकार
आमच्यावरती अन्याय करते असं म्हणून आम्ही जातो राज्यपालांकडे. राज्यपालांकडे गेल्यावरती राज्यपालांना बेबीच्या देठापासून ओरडून ओरडून सांगतोय असा अन्याय होतोय, तसा अन्याय होतोय. राज्यपाल म्हणतात ओके, आय विल कन्सिडर दिस मॅटर. आजपर्यंत कमीत कमी माझ्या 20 वर्षाच्या कार्यकारिणीमध्ये जवळजवळ एक 70-80 वेळा मी राज्यपालांकडे गेलो असेल. आजपर्यंत ते कन्सिडरेशन कधीच मला दिसलेलं नाही. पहिल्यांदा राज्यपालांवरती कोर्टाने ताशेरे ओढलेत. राज्यपाल हे पद असं आहे, घटनात्मक पद आहे, ज्या पदाची गरिमा आहे, ज्या पदाचा दर्जा आहे, त्या पदाच्या दर्जावरती कोर्ट ताशेरे ओढतं. याच्यासाठी बाबासाहेबांनी घटना लिहिली होती की घटनात्मक पदावर बसून तुम्ही एका राजकीय पक्षाचं काम करताय. याच्यासाठी बाबासाहेबांनी घटना दिली आहे. त्यांनी जी पदं लिहिलेली आहे त्याच्यामध्ये घटनात्मक पद काय, घटनात्मक पदांचा दर्जा काय, घटनात्मक पदांच्या हस्ते तुडवला गेला. आणि म्हणून राज्यपालांवरती, मग ते राज्यपाल नियुक्त आमदारांची केस असू देत, राज्यपालांनी सरकार स्थापनेच्या वेळेला घेतलेली भूमिका असू देत, या दोन्ही गोष्टींमध्ये राज्यपालांवरती ताशेरे आले. राज्यपालांवरती ताशेरे येणं हे काय महाराष्ट्राच्या संस्कृतीला, महाराष्ट्राच्या अभिमानाला शोभणारी गोष्ट नाहीये. आणि म्हणून राज्यपालांचं काम, ज्यांच्याकडे आम्ही जातो, या राज्याचे प्रमुख म्हणून ते असतात. ज्या वेळेला सरकार बॅलन्स नसतं, सरकार काहीतरी अन्याय करताचं दिसतं, तेव्हा राज्यपालांनी हस्तक्षेप करायचा असतो. आणि ही जी काही संघ पद्धती जी आहे, ज्याच्यामध्ये केंद्राने एक एक माणूस आपला ठेवलेला आहे की काम बरोबर चालतंय की नाही बघा, इकडे काही चुकीचं नाही चाललंय ना ते बघा. पण आता सध्या काय चाललंय, वरून सूचना जशा येतात तशा पद्धतीने राज्यातल्या विरोधी पक्षाला चेपण्याचं काम चाललंय. अरे खालच्या सभागृहात अजून आम्हाला विरोधी पक्ष नेता दिला नाही. आम्ही फक्त म्हणतोय की लिहून द्या आम्हाला की का देत नाही म्हणून. आमचं म्हणणं असं नाहीये, तुमचा नियम आहे ना संख्याबळ नाही, मग लिहून द्या संख्याबळ नाहीये म्हणून. लिहून का देत नाहीये? प्रथा परंपरा कुठल्या त्या तर लिहून द्या. हे तर आम्ही किती दिवस मागतोय. अरे तुम्हाला जो कोण ब्रीफिंग देतोय ना त्याला सांगा हे आम्हाला लिहून द्या. संख्याबळ नसेल तर संख्याबळ नाही लिहून द्या, प्रथा परंपरा असेल तर प्रथा परंपरा लिहून द्या, पण लिहून तर द्या. उद्या अधिवेशन संपतंय, विरोधी पक्ष नेता ठेवायला तुम्हाला काय भीती आहे एवढी? असं काय विरोधी पक्षाला एवढं घाबरायचंय? मग म्हणूनच म्हटलं हे वरच्या सभागृहात आहे, खालच्या सभागृहामध्ये द्या. आणि ते तुमचं म्हणणं असं असेल की प्रथा परंपरा नाहीये, तुमचं म्हणणं असं असेल की तुमच्याकडे नंबर नाहीये, आम्हाला लिहून द्या. ऐका मंत्री महोदय, उद्या त्यांच्या भावना व्यक्त दिलंय, त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करू द्या. नाव दिलंय, आमचं नाव दिलंय. तुम्ही बोला. आणि म्हणून माझं मत असं आहे, तुम्ही बोला. संविधानाने मला जे काही अधिकार दिलेत, माझ्या अधिकारामध्ये मला शिक्षणाचा अधिकार दिलाय, पण माझ्या शिक्षणाचा अधिकार राईट टू एज्युकेशन, त्याच्यावरती मला बेंकर साहेब बोलतील. आमच्याकडे जे काही अधिकार मला दिलेले आहेत, या अधिकारावरती सगळ्यात महत्वाचा अधिकार जो मला दिलेला आहे, मला कसं राहायचं, मला कसं बोलायचं, मला काय करायचं, मला कुठे स्थायिक व्हायचं, मी काय करणार, हे जोपर्यंत दुसऱ्याच्या अधिकारावरती मी अतिक्रमण करत नाही तोपर्यंत माझ्या अधिकारावरती कोणी गदा आणू शकत नाही. आता हे सगळं करत असताना ज्या वेळेला सत्ता बदल होत होती त्यावेळेला आम्हाला अपेक्षा होती की राज्यपाल या वेळेला योग्य तो निर्णय घेतील, राज्यपाल योग्य ती माहिती देतील. परंतु त्यावेळेला राज्यपालांनी केलेलं काम, ज्याला सुप्रीम कोर्टाने आक्षेप घेतला की राज्यपाल अशा पद्धतीने काम करू शकत नाही. काय होती आमची मागणी? आपण ज्या संविधानाच्या 10 शेड्यूल वरती बोलतो, ज्या 10 शेड्यूल मध्ये लिहिलेलं आहे पक्षांतर्गत कायदा काय, पक्षांतर्गत कायद्यामध्ये डिस्क्वालिफिकेशनची काय सेक्शन्स आहेत, याच्यावरती आपण 10 शेड्यूल मध्ये बोलतो. ज्याच्यावरती लँडमार्क जजमेंट आहेत, ज्या लँडमार्क जजमेंट वरती आम्ही न्याय मागत होतो. जसे तुम्ही 4 स्तंभ सांगितले, लोकशाहीच्या 4 स्तंभांकडे आम्ही ह्या संविधानाच्या माध्यमातून
लोकशाहीच्या या स्तंभांकडे जातोय. लोकशाहीचा एक स्तंभ निवडणूक आयोग आहे, ज्याच्यामध्ये तो एका स्तंभाच्या खाली त्याचं पोटस्तंभ आहे. या निवडणूक आयोगाकडे आम्ही मागितला न्याय. निवडणूक आयोगाने न्याय मागितला, तो दिला नाही. ज्या वेळेला सुभाष देसाईंच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने सगळे ऑब्झर्वेशन्स दिली, सुप्रीम कोर्टाने 8 महिने हे सगळं प्रकरण ऐकलं. या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने फक्त जजमेंट दिली नाही, कारण त्यांचं म्हणणं असं होतं की सभागृहाच्या कामाचं जजमेंट देण्याचा अधिकार हा सभापतीला आहे किंवा अध्यक्षाला आहे. परंतु कंप्लीट ऑब्झर्वेशन लिहून तुम्हाला ज्या वेळेला जजमेंट दिलं जातं, ज्या वेळेला तुमच्या हातात पेपर येतो, त्या ऑब्झर्वेशन वरती फक्त ऍक्ट करायचं असतं, त्याच्यावरती फक्त कारवाई करायची असते. तर तुम्ही सगळी पूर्णपणे त्याच्यावरती सुनावणी घेतली, त्याच्यावरती पूर्णपणे पुन्हा सुनावणी झाली. ज्या सुप्रीम कोर्टाने सरळ सरळ स्पष्ट सांगितलं की शेड्यूल 10 प्रमाणे डिस्क्वालिफिकेशन मध्ये मर्जर इज द ओनली ऑप्शन, आणि ते सुद्धा मर्जर इट शुड बी 2/3 मेजॉरिटी. जर 2/3 मेजॉरिटीच्या शिवाय मर्जर नसेल तर यू आर लायबल फॉर डिस्क्वालिफिकेशन. सगळं लिहून आलेलं आहे, सगळं बघितलं. तरी देखील अध्यक्षांनी काय केलं? अध्यक्षांनी पूर्णपणे सुनावणी केल्यानंतर मॅच ड्रॉ करून टाकली. कोणालाच निर्णय नाही, यांना पण नाही आणि त्यांना पण नाही. असा कधी निर्णय होतो काय? घटनापीठावर बसलेले आहात तुम्ही. आम्ही जर दोषी असाल तर सांगा दोषी आहे, आम्ही जर निर्दोषी असाल तर सांगा निर्दोष आहे. परंतु वेळ काढून पूर्णपणे हा जवळजवळ 2.5 वर्षाचा कालावधी केला गेला. म्हणून आम्ही सुप्रीम कोर्टात गेलोय. आज सुप्रीम कोर्टामध्ये याचा निर्णयच लागलेला नाहीये. होऊ दे कंटेम्प्ट. काय काय का सुप्रीम कोर्टामध्ये मी आज गेले 2.5 वर्ष लढतोय. आज सुप्रीम कोर्टात ह्याचा निर्णय लागला नाही. जस्टिस डिलाइड, जस्टिस डिलाइड. हा देखील माझ्या अधिकारावरती गदा आहे ना. मला न्याय वेळेवर न मिळणं हा माझ्यावरती अन्याय आहे या पुस्तकाप्रमाणे. कारण मला वेळेत न्याय मिळाला पाहिजे, ज्याच्यासाठी मी दररोज जाऊन ओरडतोय, ज्याच्यासाठी जाऊन मी दररोज बोलतोय. आज माझ्यावरती या सगळ्या ज्या काय घटकांपासून जो अन्याय होतोय, जे माझ्यावरती मला समानतेचा न्याय, समानता ज्या घटनेने दिलेली आहे, ज्याच्यामध्ये कोर्ट आहे, ज्याच्यामध्ये आपण घटनापीठ आहात, ज्याच्यामध्ये राज्य आहे, ज्याच्यामध्ये संघराज्य आहे, हे सगळे मिळून जर आमच्यावरती अन्याय करणार असतील तर मी या राज्यघटनेला जे काय लिहिलेलं आहे त्याचं मानायचं कसं की अरे लिहिलंय तर बाबासाहेबांनी सगळं खरं, पण कोण ऐकतंय? कोण ऐकण्याच्या मनस्थितीत आहे? कोणी ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये. आणि आता तर असं झालंय की ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसामध्ये आम्ही इकडे विषय बघतोय, खरं म्हणजे आपल्याला माहिती आहे की ह्या सभागृहाचे नियम आम्ही गेले कित्येक वर्ष बघतोय. या सभागृहाची परंपरा देखील आम्ही खूप वर्ष बघतोय. या सभागृहामध्ये एखादा आरोप झाला तर त्याला किती गांभीर्याने घेतलं जायचं हे देखील मी बघितलेलं आहे. या सभागृहाचे या बाजूचे बसलेले लोक, त्या बाजूचे बसलेले लोक किती वैभवशाली होते आणि प्रत्येक गोष्टीमध्ये अभ्यासपूर्ण सगळ्या गोष्टी इथे चालायच्या. पण आता काय झालंय? आम्ही अल्पसंख्याक झालोय, ते बहुसंख्याक झालोय. सत्तेचा माज जो दिसतो या सभागृहामध्ये, सत्तेचा, आम्ही कोणालाही जुमानणार नाही, आम्ही कोणालाही विचारणार नाही, तुम्ही काय करू शकत नाही आमचं, ही जी काय भावना झाली आहे. आणि अल्पसंख्याकांमध्ये जसं गडकरी साहेब नेहमी सांगायचे, सत्तेचा माज देखील असू नये आणि अल्पसंख्याक असला म्हणून न्यूनगंड देखील असू नये, परंतु सत्तेचा माज वारंवार दिसतोय. ज्या पद्धतीने विरोधकांना उडवून लावलं जाते, ज्या पद्धतीने विरोधकांना चेपलं जाते. आता साधी गोष्ट आहे की आम्ही उपसभापतींवरती आम्ही रिमोल प्रस्ताव आणला. हा रिमोल प्रस्ताव जो नियमामध्ये बसलेला आहे, सेक्शन 11 मध्ये आम्ही तुमच्याकडे रिमोल प्रस्ताव दिला. या सेक्शन 11 मध्ये ज्या वेळेला रिमोल प्रस्ताव दिला, त्या रिमोल प्रस्तावाप्रमाणे, नियमाप्रमाणे 14 दिवस आम्हाला थांबायचे. 14 दिवसाच्या नंतर आम्ही उभे राहणार, 10 लोक आमचे उभे राहणार आणि आपल्याकडे प्रस्ताव मांडणार. 10 पेक्षा कमी असेल तर आपण आमचा प्रस्ताव नाकारा, परंतु 10 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला 7 दिवसाची वेळ आहे की कुठल्या दिवशी तो प्रस्ताव तुम्ही घेतला पाहिजे.
आपण काय केलं? मला ह्या पुस्तकामध्ये कुठे असं दाखवा की ज्याच्या आधारावरती तुम्ही त्या दिवशी माझा रिमोव्हल प्रस्ताव नाकारला. रिमोव्हल प्रस्ताव नाकारला तुम्ही, प्रथा परंपरेच्या जोरावरती रिमोव्हल प्रस्ताव मागता. आणि तुम्ही मग हे जे कलम जे ह्याच्यामध्ये लिहिलेली आहेत, मी तुम्हाला पाहिले केवळ कुठल्या प्रथा परंपरेचे एक वाक्य त्याच्यामध्ये टाकून तुम्ही रिमोव्हल प्रस्ताव आमचा नाकारलेला आहे. रिमोव्हल प्रस्ताव तर नाकारलाच, परंतु लगेच पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये संविधानिक अधिकार आहेत तुम्ही विश्वासदर्शक ठराव आणला. म्हणजे एका बाजूने तुम्ही आमचा रिमोव्हल प्रस्ताव नाकारता आणि 23 मध्ये तुम्ही प्रस्ताव स्वीकारता. मग जर प्रस्ताव स्वीकारला तर तो कुठल्या कायद्याने प्रस्ताव आणला? तुमच्या ऑर्डर ऑफ द डे मध्ये प्रस्ताव होता का? त्या प्रस्तावावरती सूचक अनुमोदक तुम्ही कोणी घेतलेत का? किंवा त्या प्रस्तावाची पूर्ण प्रोसिजर तुम्ही फॉलो केली का? आणि तुम्ही घटनापीठावर बसलेले आहात. तुमचा निर्णय आम्ही कोर्टात चॅलेंज करू शकत नाही. या एका अमरेलाच्या खाली तुम्ही विरोधकांना चिरडण्याचं काम करताय. आणि म्हणून आम्ही आता सभापतींवरती अविश्वास दिलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही अगोदर काय म्हटलं? आमच्या अविश्वास म्हणजे रिमोव्हल प्रस्ताव नाकारताना की स्पेसिफिक कारण दिलं नाही म्हणून आम्ही नाकारतोय. ते सुद्धा कुठलं? प्रथा परंपरेचं कुठलं तरी एका पुस्तकातलं, घटनेतलं नाही. घटनेमध्ये अतिशय स्पष्ट प्रोव्हिजन आहे. घटनेमध्ये लिहिलेलं आहे 14 दिवसाची नोटीस, 10 लोक उभी, त्याच्यानंतर 7 दिवसाने हा रिमोव्हल प्रस्ताव तुम्हाला घ्यावाच लागेल. अरे तुमच्या दिमागात तर मेजॉरिटीवरती पाडा ना आमचा प्रस्ताव. आमचं म्हणणं तर बोलू द्यात. आणि तुमच्यात पाडायची ताकद असेल तर तुम्ही पाडा, तुमच्याकडे मेजॉरिटी आहे. आणि म्हणून संविधानावर चर्चा आहे, संविधानामधलाच विषय, त्यांचे संविधानिक अधिकार कायम राहू द्या. बोला बोला बोला. संविधानावरती आहे, संविधानाचं आहे. कोण ऑब्जेक्शन घेत आहे? कोणीच ऑब्जेक्शन नाही बोलत. हे वैयक्तिक काय? हे संविधानामध्ये लिहिलेलं आहे. संविधानाच्या कलमा 161 प्रमाणे 11 प्रमाणे नोटीस दिली आहे. आता कलम पण सांगतो. नाही तर महत्वाचा विषय असा आहे की त्या घटनापीठावरती बसलेल्या माणसाने सर्वप्रथम संविधानाचा आदर केला पाहिजे, अशी माझी प्रामाणिक अपेक्षा आहे. जर तुम्ही आम्हाला चिरडणारच असाल, तुम्ही आम्हाला संविधानाचा आदर घेऊन चिरडणार असाल, अवश्य चिरडा. संविधानाने लिहिलेलं आहे. परंतु जे संविधानामध्ये लिहिलेलं नाहीये तरी देखील तुम्ही आम्हाला चिरडताय. विश्वासदर्शक ठरावामध्ये तुम्ही आम्हाला चिरडताय, अविश्वासदर्शक ठरावामध्ये तुम्ही आम्हाला चिरडताय. ज्या पद्धतीने हा ठराव आता मांडला गेला, आता आम्ही स्पेसिफिक ठराव दिलेला आहे, त्याच्यात कारण टाकून दिलेला आहे. आता तो घ्यावा लागेल तुम्हाला. ज्या पद्धतीने या संविधानामध्ये जी काही कलमं दिलेली आहेत, या कलमांच्या आधारावरती मी जे काही प्रस्ताव या सभागृहात मांडतो, बघा हे सभागृह आहे, वरिष्ठांचं सभागृह आहे. या सभागृहामध्ये चर्चा अपेक्षित आहे. या सभागृहामध्ये बुद्धिजीवी लोक येतात असं म्हणतात. आणि बुद्धिजीवी लोकांचं जर ऐकलं जाणार नसेल, केवळ जर तुम्ही दंडुकेशाहीवरती किंवा तुमच्या मेजॉरिटीच्या ताकदीवरती हे सभागृह चालवणार असाल तर हे सभागृह चालवू नका, अशी माझी अपेक्षा आहे. या सभागृहामध्ये कायद्याचा जर सखोल अभ्यास नाही केला गेला, या सभागृहामध्ये कायदा जर व्यवस्थित तयार केला नाही गेला, हे कायदे मंडळ आहे. इकडे काय लोक टाइमपासला येत नाहीत. आणि इकडे ह्या ज्या काही कॅटेगरीज बनवलेल्या आहेत, शिक्षकांमधना, पदवीधरांमधना, उच्च शिक्षकमधना, राज्यपालांकडनं, या कॅटेगरी कशाला पाठवल्या? ते तज्ञ लोक पाठवतात त्याच्यामध्ये की त्यांनी त्या विषयामध्ये अभ्यास करून आपलं बंड मांडायचंय. आणि केवळ जर ताकदीच्या जोरावरती, मेजॉरिटीच्या जोरावरती जर विरोधकांना जर आपण दाबणार असाल तर ही चर्चा आपली निष्फळ आहे. आणि म्हणून या चर्चेच्या माध्यमातून मी एवढीच मागणी करतो की आमचे जे काही जगण्याचे हक्क आहेत किंवा आमदार म्हणून आमचे जे काही हक्क आहेत, विरोधी पक्ष म्हणून माझा जो काही हक्क आहे, जो मला ह्या संविधानाने दिलेला आहे, या संविधानाचा हक्क मला बजावता आला पाहिजे. आणि त्याचं रक्षण करण्याची जबाबदारी संविधानाने घटनापीठाला दिलेली आहे. आणि म्हणून माझी आपल्याकडनं अपेक्षा आहे की आपण घटनापीठात आपण या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. आपण ही चर्चा आज आपण ती आयोजित केलेली आहे. या चर्चेच्या माध्यमातून संविधानातल्या चांगल्या गोष्टींवरती तर चर्चा आहेच, त्याचा आम्हाला अभिमान आहे. पण संविधानाचा जो दुरुपयोग होत असेल, संविधानाच्या माध्यमातून विरोधी पक्षाला उखडून टाकण्याचं काम होत असेल, संविधानामधनं विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना जर सपोर्टाचं काम होणार असेल, तर या संविधानाचा अपमान हा 75व्या वर्षात होतोय असं माझं स्पष्ट मत आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगू इच्छितो की या संविधानाचा अपमान आपण होऊ देऊ नका.
सभापतींवरती अविश्वासाचा ठराव आलेला आहे. उपसभापतींचा विश्वासाचा ठराव तुम्ही मान्य केला. आता ह्या संविधानामध्ये तरतूद आहे. तरतूद काय? जी इम्पिचमेंट मध्ये असते की जर मी संविधानावरती जर अविश्वास आणलेला आहे घटनापीठावरती, तर तो घटनापीठाचा अधिकारी त्या खुर्चीत बसत नाही. हा मुद्दा मी मांडला होता. आपण लिहिलेलं आहे, कलम काढून बघा. या कलमामध्ये लिहिलेलं आहे, 185 मध्ये लिहिलेलं आहे संविधानाच्या, की ज्या वेळेला तुमच्यावरती असा कुठलाही ठराव येतो, तो ठराव ज्या वेळेला विचाराधीन असतो त्यावेळेला अध्यक्ष सभागृहात हजर झाले. हे मी मांडलं होतं. घटनापीठाने उडवून लावलं. का उडवून लावलं? नियमात आहे, संविधानात आहे, नियमाच्या पुस्तकात आहे, तरी तुम्ही उडवून लावताय. काही रुलिंग देताय. मला जे रुलिंग 2 दिलेली आहेत ती केवळ हायकोर्टात चॅलेंज करता येत नाहीत, म्हणून मी ऐकतोय आणि माझ्या मनाच्या विरोधात मी गपचूप बसतोय. आता मी जे रुलिंग दिला, तर मग जोपर्यंत सभापतींवरती माझा अविश्वासाचा प्रस्ताव आहे तोपर्यंत या खुर्चीमध्ये अध्यक्षांना, सभापतींना बसण्याचा अधिकार आहे की नाही याचं देखील रुलिंग मला पाहिजे. आणि हे जर रुलिंग जर माझं बरोबर असेल, आता केवळ मला कोर्टात जाता येत नाही म्हणून तुम्ही रुलिंग फेटाळून लावाल, कुठलं तरी तुम्ही प्रथा परंपरा काढाल आणि त्याच्यामध्ये फेटाळून लावाल. परंतु माझी तुम्हाला एकच विनंती आहे की ह्या संविधानावरती चर्चा आयोजित केलेली आहे. या संविधानाचा आदर राखण्यासाठी आपण इथे सगळे बसलेलो आहोत. ह्याच्या पुढे देखील आपण कृपया ही काळजी घ्या की आम्ही जर अल्पमतात जरी असलो तरी आमचा जगण्याचा अधिकार, आमचा बोलण्याचा अधिकार, आमचा काम करण्याचा अधिकार हा कायम ठेवण्याची जबाबदारी ही घटनापीठाची आहे. आणि संविधानाने घटनापीठाला दिलेल्या अधिकारामध्ये आपण त्याचं रक्षण कराल अशी आपल्याकडनं अपेक्षा करतो आणि मी माझं भाषण थांबवतो.